रामकृष्ण हरी माऊली माऊली. कालच्या भागात आपण माऊलींचा जीवन परिचय पाहिला. आज आपण त्यांचे संत साहित्यातील आध्यात्मिक कार्य पाहणार आहोत. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. एक विनंती, मनापासून आजचा व्हिडिओ बघा. आजच्या बदललेल्या परिस्थितीत आयुष्याला थोडासा विसावा घेऊ. पैठणवरून आल्यावर चारही भावंडांनी ब्रह्मवृंदांच्या म्हणण्यानुसार आचरण करण्यास सुरुवात केली. त्यांनी समजून घेतले आता फक्त जगत कल्याणासाठी स्वतःला वाहून घ्यायचे. तरीही त्यांच्या अवहेलना व तिरस्कार उपेक्षा थांबत नव्हत्या. परंतु लोकनिंदेला न भीता त्यांनी त्यांचे अध्यात्माचे कार्य सुरू केले. त्यावेळी माझ्या आईचे वाक्य मला आठवले. देवांना संतांना सुद्धा जन्म घेतल्यावर भोग भोगावे लागले. आपण त्यांच्यासारखे देव नाहीत, पण माणसे आहोत. पण येथे कोणालाच भोग चुकले नाहीत, यामुळे खरं जगण्याचा अर्थ समजून जातो. म्हणूनच आहे ते स्वीकारून पुढे जात राहा. चांगलं घडण्यासाठी वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. म्हणूनच चांगले कर्म करत राहा. एक दिवस नक्कीच त्यांचे फळ आपल्याला मिळेल. तसा तो भाग्याचा दिवस या भावंडांच्या आयुष्यात उजाडला, जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे नेवासाला थांबली. मुळातच दैवी प्रतिभेचे देणे लाभलेल्या ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेत अनुवाद असलेला भावार्थ दीपिका हा ग्रंथ तिथंच लिहिला गेला. काय वर्णावा तो! किती कल्पनांचा, उपमांचा, अलंकारांचा वापर माऊलींनी त्यात केला आहे. ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होऊन जाते. त्याचं संत साहित्य म्हणजे आत्मानुभवाचा सागरच आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी हे मान्य करून या विश्वातील मानवाचं स्थान काय आहे याचा शोध कसा घ्यायचा, त्यासाठी जप तप ध्यानधारणा ही तंत्र शोधून काढली. आत्मशक्तीचा वापर केला तर माणसाच्या मूळ स्वरूपाचं रहस्य मिळू शकतं. आपल्या आत्मिक शक्तीचा वापर करून असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे, हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते. ब्रह्मवृंदाच्या अवहेलना सहन करून कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलून घेतले, तर कधी बहीण मुक्ताईसाठी पाठीवर मांडे भाजवले, तर कधी चांगदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी भिंत चालवली. तसं पाहता विज्ञानाचा आणि अध्यात्माचा खरा उद्देश एकच, तो म्हणजे मानवाचे कल्याण. ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे म्हणजेच जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. याचा प्रत्यय ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांना व आपल्यासारख्या सामान्य मनुष्याला नक्की अनुभवायला मिळतो. भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासेष्टी व हरिपाठाचे अभंग अशा विश्वकल्याण करणाऱ्या साहित्य काव्याची निर्मिती त्यांनी संपूर्ण मनुष्य जातीसाठी केली. सर्वसामान्यांना समजेल उमजेल अशा सोप्या सरळ भाषेत त्यांनी रचना करून अध्यात्माचे ज्ञानामृत समाजाला दिले. संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला, तोही वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी. खरं तर हा चमत्कार वाटावा असे असंभव कार्य त्यांनी केले. त्यांच्याकडे अफाट बुद्धिमत्ता होतीच. वेद, पुराणं, गीता यांचे ज्ञान त्या चारही भावंडांना बालवयातच त्यांच्या वडिलांनी दिले होते. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले, जे सामान्य लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाचा समावेश केला आहे. संत ज्ञानदेवांना जी विश्वरूपाची अनुभूती झाली ती त्यांनी विश्वकल्याणासाठी वापरली. ईश्वराला प्रार्थना करून पसायदानाची निर्मिती केली. भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे. समस्त मनुष्य हे एकाच ईश्वराची लेकरे आहेत. हाच वारकरी संप्रदायाचा आचार धर्म व मूलमंत्र आहे. तो कोणीही आचरणात आणून ईश्वर प्राप्ती करू शकतो. अशा साध्या सोप्या शब्दात त्यांनी रंजल्या कांजल्या लोकांना भक्तीचा अद्भुतपूर्व मार्ग दाखवला. बुद्धीच्या पलीकडे जाऊन मनाला व आत्म्याला जागवण्याचे काम अध्यात्माद्वारे होते. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी 27 अभंगामध्ये हरीचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला. या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्यप्राप्ती यातून मिळते, असा संदेश समस्त विश्वाला दिला. हा संजीवनी मंत्र असलेलं हे नामस्मरण माणसाचं जीवन सुखसमृद्धीकडे घेऊन जाईल, असेही ज्ञानदेवांनी या अभंगातून सुचवलं आहे.
हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. अतिशय तरल शब्दात ज्ञानदेवांनी अभंग रचना केल्या. ज्ञानदेवांचे शब्द म्हणजे जसे अमृतकण. त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की 700 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगाची तेवढीच अवीट गोडी आहे. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैंजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे 9,000 ओव्या आहेत. संत ज्ञानदेवांची भाषा इतकी काही मदाळ आहे. त्यांच्या शब्दाचा स्पर्श जेव्हा कानाला होतो तेव्हा मन आपोआप शांत होते. त्यांचे अभंगातीलच नव्हे तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 या सर्व ग्रंथातील शब्दांना मधुरता लाभलेली आहे. चांगदेव 65 या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवाचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे. त्या काळी चांगदेव हे महान योगी समजले जात. त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला. हे ज्ञानेश्वरांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी उपदेशपर लिहिलेले 65 ओव्यांचे अद्वितीय सिद्धिपत्र चांगदेवांना पाठवले आणि चांगदेवसारख्या महान योग्याने देखील आपला अहंकार सोडून मुक्ताबाईंना गुरु मानले. देवदर्शनामुळे देवाच्या प्रतिमनात भाव उत्पन्न होतो, त्यातून भक्ती प्रगट होते आणि हीच भक्ती देवाला आवडते. परमेश्वराला शुद्ध भाव आवडतो. अहंकारी मनात देव कधीच वास करत नाही. संसारिक मोहमाया माणसाला सदैव जकडून ठेवते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला मोहमायेतून स्वतःलाच सोडून घेता आले पाहिजे. जेवढ्या लवकर ही गोष्ट कळेल तेवढ्या लवकर परमेश्वर प्राप्ती होऊन शकेल. संसारिक गरजा कधीच संपत नाहीत. एक संपली की दुसरी उभी राहते. सुखाच्या मागे लागलं की मनुष्य सदैव वस्तू जमा करण्यात आपला वेळ गवायला घालवतो, धन कमवतो आणि या जगातून निघून जातो. तत्वज्ञानाचा जीव ब्रह्म ऐक्याचा अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. सुमारे 800 ओव्या या ग्रंथात आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी कर्माच्या 3 पायऱ्या सांगितल्या. प्रथम आपण संकल्प करतो, मग कार्य करतो आणि त्यानंतर फळ मिळते. जे कार्य आपण करतो ते करण्यासाठी परमेश्वराने माझी नेमणूक केली आहे या भावनेतून करावे. कर्मासाठी प्रभूंची मदत घेऊन जे फळ मिळेल ते फळही त्या ईश्वरालाच अर्पण करावे. एकदा एक साधक ज्ञानेश्वरांना विचारतात, हे माऊली, काय केले असता देव लवकर प्रसन्न होईल? तो रस्ता तुम्ही आम्हास दाखवा. या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवाच्या प्राप्तीचा मार्ग अतिशय सरळ आणि सोपा आहे. तो म्हणजे नामस्मरण. परमेश्वरा प्राप्तीसाठी कोठेही जायची गरज नाही, कुठलीही धावपळ करायची गरज नाही. उगाच स्वतःला दमून घेतलं म्हणजे परमेश्वर मिळतोच असं नाही. तो आपल्या हृदयात आहे, फक्त आपण त्याच्यापर्यंत पोचत नाही, त्याला जाणून घेत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. वारकरी संप्रदायासह ज्ञानेश्वरांना सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणतात. अमृत अनुभव रचल्यानंतर ज्ञानेश्वर नामदेव आपल्या काळातील इतर संतांसह पवित्र ठिकाणी भेट देण्यासाठी गेले. तीर्थावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभंगामध्ये नामदेव यांनी त्यांच्या पवित्र स्थळांना दिलेल्या भेटीचे वर्णन दिले आहे. अशा पवित्र ठिकाणी भेटी पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वरांना वाटले की आपल्या जीवनाचे ध्येय संपले आहे. म्हणूनच त्यांनी थेट समाधी घेण्याचा मानस व्यक्त केला. जेव्हा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना हे माहीत झाले तेव्हा त्यांचा ज्ञानाचा हा महासागर त्यांच्यातून आता निघून जाणार असल्याने मनाला दुःख होऊ लागले. ज्ञानदेवांना थांबवण्यासाठी अथांग भक्तीचा ज्ञानसागर त्यांना विनवणी करू लागला. पण त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या निर्णयावर ठाम होते. शेवटी 1296 मध्ये कार्तिकच्या उत्तरार्धात गुरुवार दिवशी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर माऊलींनी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळला. ज्ञानेश्वर निघून गेल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या 3 भावंडांनी जगात आपले अस्तित्व संपवण्याचे ठरवले. या नाशवंत जगाला सोडून समाधी रूपात गेले. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंच्या पोटी जन्म घेतलेल्या या 4ही मुलांनी आपला जन्म विश्व कल्याणासाठी वाहून घेऊन संपूर्ण सृष्टीचा उद्धार आपल्या भक्तिरसाने केला. आज आपले संत साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचले आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे की हे संत साहित्याचे वैभव हेच आपले खरा जगण्याचा आधार आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा सर्वांना नेहमीच राहील. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली माऊली.
आजची माहिती आपणास आवडल्यास नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती व कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काय आहे पुढची कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद.